नमस्कार. बाप, अंगावर शिहार येणारी गोष्ट बाप. पण सर्वात पहिले जे बोलण्याचा अधिकार या ठिकाणी मला दिला त्या बापाबद्दल. ये रुतबा मेरे सिर को तुम्हारे संविधान से मिला है. ये रुतबा मेरे सिर को तुम्हारे संविधान से मिला है. ये सम्मान भी मुझे तुम्हारे संविधान से मिला है. औरों को मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा, लेकिन मुझे मुकद्दर भी तुम्हारे संविधान से मिला है, तुम्हारे संविधान से मिला है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या मुलांसाठी छोटासा बाप हा विषय घेऊन आलो. बाप म्हणजे काय असतं? बाप म्हणजे एक अशी गोष्ट आहे की ज्या बापाबद्दल बोलत असताना सर्वात पहिले की बापाबद्दल विचार करताना दोन वेळी ऐकवतो. माझ्या डोळ्यातील आसव कुणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातील आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप म्हणजे काय आहे ज्याची माया अमाप आहे. बाप म्हणजे काय आहे ज्याची माया अमाप आहे. ध्येयाकडे घेऊन जाणारी एक अशी होडी आहे. आयुष्यामध्ये ध्येयापर्यंत नेणारी एक शिडी आहे. बाप म्हणजे एक शिस्तबद्ध चाक आहे. बाप म्हणजे आयुष्यामधला धाक आहे. बाप कधी रागावला असेल, बाप कधी तिखट आहे तर कधी गोडी आहे. पण आयुष्यामधली ती अशी गोडी आहे की ज्या वेळेस बाप आपण म्हणतो की ज्या वेळेस एखाद्या वेळेस आपण बाहेर असल्याच्या नंतर आपल्याला बरेच मित्र भेटत असतात. जे मित्र सांगतात की त्याचा बाप आमदार आहे, याचा बाप खासदार आहे, त्याचा बाप जहागीरदार आहे, याचा बाप शाहूकार आहे. पण काबाड कष्ट करणाऱ्या पोरांना छाती ठोकून सांगायचं की माझा बाप इमानदार आहे आणि त्या इमानदार बापाचा मला अभिमान आहे. हे समजून सांगितलं गेलं पाहिजे की मानतो रे की तो बाप आम्हाला गरिबीत पोचतो, मानतो रे की तो बाप आम्हाला गरिबीत पोचतो. पण त्याच्या जीवाले माहित आहे तो काय काय सोचतो. असतील लखपती करोडपती या जगात, पण हसून दाखवा आनंदात. जसा आमचा बाप दुःखात पण असतो. गरिबीत पोचतो म्हणून काय झालं? तो बाप आठवा लागेल त्या तयारी करणाऱ्या मुलाला. तो बाप आठवा लागेल की बाजार झाल्याच्या नंतर सुद्धा जर कधी तुझं विसरून राहिला असेल, चिवडा विसरला असेल, तुझी जिलेबी विसरली असेल, तर रिक्षा पासून पैदल जाऊन जिलेबी आणणारा बाप आठवला पाहिजे. पेरणीसाठी जे ठेवलेले पैसे जर क्लाससाठी भरले असतील तर बाप आठवला पाहिजे. दिवाळीला कपडे घेताना स्वतःच्या बापाचा खिसा फाटलाय, बनेलला तिगळं पडले तरी सुद्धा फाटलेल्या खिशामधून पैसे काढून आपल्याला कपडे घेऊन देणारा बाप आठवला पाहिजे. आणि बाप आठवता तयारी करता काही दिवस अगोदर एक छावा चित्रपट आला होता. या छावा चित्रपटामध्ये असं कोणीच नाही ज्यांनी छावा पाहिला नसेल. या छावा चित्रपटामधले काही ओळी आहेत, ती ओळी ऐकून तयारी करावं लागेल. आणि मला असं वाटतंय की ती तयारी करत असताना जर काही ओळी जर काय ऐकल्या तर काहीतरी उत्सुकता प्राप्त होईल. कारण मला असं वाटतं की आपण केवळ बदलाचं स्टेटस ठेवून चालणार नाहीये, ते स्टेटस बनवावं लागेल. तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. आणि म्हणून छावा चित्रपटामध्ये ओळी ऐका की मन के जीते जीत है, मन के हारे हार, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का किनारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. या ओळी आठवून तयारी करावं लागेल.
खरंच माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करणाऱ्या हा ओळी आहेत की ज्याने खरंच माणसाच्या अंगावर शहारे येतील, माणूस काहीतरी बदलाव करेल. कारण येणाऱ्या दिवसामध्ये काही दिवसामध्ये एक प्रसंग आयुष्यामध्ये घडेल. आज सांगून ठेवतो की भरतीची ऍड येईल, मुलं भरतीला जातील, तो तुझ्या सोबत असेल, तुझ्या सोबत असताना तो तुझ्या जिल्ह्यामध्ये भरती मारेल आणि भरती मारल्याच्या नंतर त्या मुलाचं यादीमध्ये नाव येईल. अंतिम यादी लागेल, अंतिम यादी लागल्याच्या नंतर त्या मुलाचं तिच्यामध्ये नाव असेल, तू तुझ्या गावातला आहे, त्याचा बाप त्याला खांद्यावर घेईल, तुझ्या घराकडे त्याचा डीजे वाजत येईल आणि डीजे वाजत आल्याच्या नंतर तुझ्या दारामध्ये ते गाणं वाजल. कुणी केलं नाही असं दावले करून, साऱ्या संकटांशी असं भिडून, जिद्द होती म्हणून दावले करून, बसणार नाही लाचार बनून. त्यावेळेस त्या बापाची मान खाली गेली नाही पाहिजे. त्याचा बाप तो मुलगा जर अंगावर गुलाल घेऊन जर आनंद साजरा करत असेल तर त्यावेळेस बिलकुल तुझा बाप आणि तू त्या बापाला खांद्यावर घे, त्या बापाला खांद्यावर घे, घराच्या बाहेर ये, त्या बापाला दंड ठोकताव लाव आणि सांगायला की तुझ्या मुलाचा, नाचणाऱ्याच्या मुलाचा जर का यादीमध्ये जर का नाव असेल तर त्या यादीचं सगळ्यात पहिले टॉपचं नाव हे माझ्या मुलाचं आहे, माझ्या मुलाचं. आणि माझ्या मुलाच्या नावापासून ते यादीची सुरुवात आहे. त्या बापाला दंड ठोकून सांगू द्या कि तेरे पास अगर शेर है तो मेरे भी पास एक शेर है, तेने अगर शेर पाला है तो मैंने भी 1.25 शेर पाला है. ही उद्गार ऐकवण्यासाठी आज आपल्याला लढावं लागेल, हा संघर्ष करावा लागेल. आणि हा संघर्ष केल्याच्या नंतर त्या बापाबद्दलचं खरोखर मोबाईलला स्टेटस ठेवायचं आणि मग त्याची खास मजा घ्यायची. कारण त्या स्टेटसची मजा तेव्हाच आहे जेव्हा आपण त्या संघर्षाला पार करू. कारण त्या बापानं लहानपणी खांद्यावर बसून नंदी बैलाचे खेळ दाखवले, त्या बापानं खांद्यावर बसून यात्रा दाखवली, त्या बापानं खांद्यावर घेऊन आपल्याला सर्कसचे खेळ दाखवले. त्या बापाला आपण सुद्धा खांद्यावर घेतल्या गेलं पाहिजे. आणि ही वेळ आताच आहे. कारण बाप आयुष्यामधला असा एक मित्र आहे, बाप म्हणजे अशी एक सावली आहे जोपर्यंत सोबत आहे. म्हणजे खुदा तो नहीं है लेकिन खुदा से भी कम नहीं है. बाप खुदा तो नहीं है लेकिन खुदा से तो कम नहीं है. जोपर्यंत आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत त्या गोष्टीचा तुम्ही परिपूर्णपणे फायदा घ्या. कारण ज्या दिवशी बाप नावाची चादर या अंगावर उडून जाईल ना, त्या दिवशी आयुष्यामधला प्रत्येक दिवस त्या बाप नावाच्या माणसाची जाणीव करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज तो दिवस आहे, त्याचा परिपूर्णपणे आपण आयुष्यामध्ये घडत गेलं पाहिजे आणि आपल्या शिखरावर पोहोचलं पाहिजे. आणि शिखरावर पोहोचल्याच्या नंतर खरंच आपल्याला कळेल की खरंच आई हे घराचं मागल्य असतं तर बाप हे घराचं अस्तित्व असतं. बाप जरी नारळासारखा कडक असला तरी मात्र त्याची माया अमाप असते. आई तर नारळाच्या पाण्यासारखी असते. कारण कडक राहणं तितकंच गरजेचं आहे. कारण त्या बापाचं ते अस्तित्व आहे, आणि नंतर तुम्हाला त्या बापाबद्दल स्टेटस ठेवायचं आहे जे याच्या अगोदर तुम्ही ठेवलं होतं. तुम्हाला थोडस मी त्या गायनातून ऐकवतो. उरामंधी माया त्याच्या काळ्या मेघावारी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराच गाड हाकल, वटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या एनाजी नसार हाय रानो माळ, हाय रानो माळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर,
लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. किती जरी लावलं तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. किती जरी लावलं तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासावीशी, तुझ्या पायी राबनवी हाय त्याची खुशी र, हाय त्याची खुशी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप घराचं अस्तित्व असतं. प्रत्येक क्षणाला बापाला परिवार सावरायचा असतो. बापाला कधी रडता येत नसतं, कारण बापाच्या सावलीमध्ये बापाच्या छायेमध्ये सर्वांना राहावं लागत असतं. ज्यावेळेस तुम्ही 10वी 12वी पास होता त्यावेळेस गुपचूप जाऊन खिशातल्या पैशाचा पेढा आणून गल्लीमध्ये वाटणारा बाप, आई बिचारी पाठीवरून हात फिरवत पदराने डोळे पुसत रडत बसल, पण बापाला मात्र रडता येत नाही. पण आयुष्यामध्ये 2 क्षण असतात. एक तर दुःख झाल्याच्या नंतर माणूस रडत असतो, नाहीतर आनंद झाल्याच्या नंतर माणूस रडत असतो. दुःखामध्ये तर बापाला रडता येत नाही, त्याला तर सावरावं लागतं. पण असा आनंद जीवनामध्ये तुमच्या आवश्यक यावा की ज्यावेळेस तुमच्या डोक्यातली डोपी ही बापाच्या डोक्यामध्ये असावी आणि बापाच्या डोक्यातली डोपी तुमच्या डोक्यामध्ये असावी. असा मान सन्मान, असा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या भविष्यामध्ये एक छोटस तुमचं पाहिलेलं स्वप्न हे लवकरच पूर्ण हो अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद. जीवन सर.